चला, आज आपण एका अशा दत्त मंदिराला भेट देऊया की हे दत्त मंदिर पूर्वीच्या काळी खूप प्रसिद्ध होतं. हे इतकं प्रसिद्ध होतं की ह्याचा उल्लेख जुन्या पाठ्यपुस्तकांमध्ये देखील आहे. बरं, या दत्त मंदिरात दत्त जयंतीचा उत्सव हा 8-8 दिवस चालायचा आणि त्यासाठी गलबतांमधून सामान यायचं, कारण या मंदिराच्या तिन्ही बाजूला पाणी आहे. पण काही दशकापूर्वी मंदिराची खूप दुरावस्था झाली होती. परंतु रत्नागिरीतल्या एका मोठ्या उद्योजकांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मग हे मंदिर कुठलं आहे? बरं, ते उद्योजक कोण आणि या जीर्णोद्धाराच्या मागे नक्की काय गोष्ट आहे? हे सगळं जाणून घ्यायचं असेल आणि मंदिराच्या इथला सुंदर निसर्ग अनुभवायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार. रत्नागिरी स्पेशल मध्ये आज आपण आलेलो आहोत अशा ठिकाणी जिथे वनराई आहे आणि या वनराईमध्ये दत्ताचं स्थान आहे. हे दत्ताचं मंदिर तर आपण बघणार आहोत. कोकणातल्या निसर्गाबरोबरच कोकणातले मंदिरं देखील प्रसिद्ध आहेत आणि त्यांच्या गोष्टी देखील. या गोष्टी सगळ्या जाणून घेण्यासाठी आज आपण रत्नागिरी जवळच्या अशा एका गावात आलेलो आहोत की कळेलच तुम्हाला. चला, आपण आधी हे मंदिर बघूया. तर आपण आलोय रत्नागिरी पासून अगदी अर्ध्या तासात आपण जिथे पोहोचू शकतो अशा चिंचखरी गावामध्ये आणि बघणार आहोत वनराईमध्ये बसलेलं हे दत्त मंदिर. मस्त वाटतंय ना इथे आतमध्ये येऊन. हे मंदिर उभारलंय गजानन महाराज बोरकर यांनी. हे पद्मनाभ संप्रदायाचे प्रसारक होते. चिंचखरी हे त्यांचे जन्मगाव. तिथे तपोवनाची निर्मिती करून त्यांनी हे मंदिर उभारले. मंदिराच्या बाजूला असलेले पाण्याचे प्रवाह आणि परिसरात असलेली दाट वनराई यामुळे मंदिरात प्रवेश करताच अतिशय प्रसन्न वाटतं. ज्योतिषशास्त्रात अगदी लहान वयात पारंगतता मिळवून त्यांना कीर्ती आणि धन संपादित केले होते. त्यांनी त्यातून स्वकमाईतून 70,000 रुपये त्या काळी खर्च करून दत्त महाराजांच्या सेवेसाठी हे मंदिराची उभारणी केली. 30 नोव्हेंबर 1933 साली त्यांनी ते लोकार्पण केले. साधारण 1960 साली देव दिवाळी रोजी महाराजांना देवाज्ञा झाली. मग या मंदिराचा जीर्णोद्धार कसा झाला हे माहितीये तुम्हाला? मी तुम्हाला त्याची देखील गोष्ट सांगणार आहे. थोडा वेळ वाट बघा. तोपर्यंत आपण मंदिराच्या इथला परिसर बघूया. दत्त मंदिर ज्यांनी बांधलं त्याचं घर इथे वर आहे. त्याला पाखाडी म्हणतात. या पाखाडीतनं वर गेल्यानंतर त्यांचं घर आहे. त्यांचं घर आपण बघणार आहोत. त्याचप्रमाणे या मंदिराच्या शेजारी हा यज्ञ मंडप देखील आहे. त्याचं बांधकाम खूप वेगळ्या प्रकारचं इथे दिसतंय. हे देखील आपण जाऊन बघणार आहोत. घर असेल ना जेव्हा असेल तेव्हा. हो, मस्तच आहे. वाडा आहे, वाडा अक्षरशः. म्हणजे एवढं आता पडकवून सुद्धा छान वाटतंय ते. मी ऐकले की याच घरामध्ये त्या काळी 8-10 दिवस दत्त जयंतीचा मोठा उत्सव चालत असेल, ज्याच्यासाठी सामान गलबतातून या मंदिरापर्यंत आणलं जायचं. पर्टिक्युलर काहीतरी स्टाईल पण वाटते या घराची. मस्तच आहे. आज जायला मिळालं असतं तर भारी वाटलं असतं. पण रान एवढं वाढलंय ना, या रानामध्ये असतील कोणतरी छान छान जीव, त्यामुळे पुढे नको जायला. हे वेगळेच जांभळ्या कलरचे मशरूम. मंदिराचा हा परिसर बघता बघता मी तुम्हाला याचा जीर्णोद्धार कसा झाला ना याची देखील गोष्ट सांग. तर झालं असं, काही वर्षापूर्वी रत्नागिरीतून एक सामान्य माणूस आपले भविष्य जाणून घेण्यासाठी महाराजांकडे आला. त्याच्याकडे महाराजांना देण्यासाठी पैसे नव्हते, पण त्यांनी महाराजांना आग्रह केला की तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला काय देऊ. त्यावर महाराज म्हणाले, तू फक्त प्रेम दे. महाराजांचा हा संदेश घेऊन ते रत्नागिरीत आले. खूप काबाड कष्ट करून त्यांनी योजक नावाचा कोकणी मेवा जगासमोर नेणारा एक मोठा ब्रँड उभा केला. तुम्ही देखील ही प्रॉडक्ट्स नक्की वापरली असतील. तर हे होते प्रसिद्ध उद्योजक नाना भिडे.
पुढे गावकऱ्यांनी नानांना मंदिराची दुरावस्था झाल्याचे सांगितले. नाना तिथे गेले असता दत्त महाराजांच्या पायावर डोके ठेवले आणि त्यांना आठवलं की महाराजांनी फक्त प्रेम दे असं म्हणाले. नानांनी मंदिराचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं आणि त्यासाठी लागेल ती सर्व आर्थिक मदत केली. गावकऱ्यांनी देखील मग श्रमदान करायचं ठरवलं आणि अशा प्रकारे मंदिर परत एकदा भक्तांसाठी खुलं झालं. हीच असते भक्तीची ताकद. चला, पद्मनाभ संप्रदायात उभारल्या गेलेल्या या दत्त मंदिरातील दत्तमूर्तीचे आपण सगळ्यांनी दर्शन घेऊया या सुरेल स्वरांनी. हे स्वर देखील आहेत नाना भिडे यांची नात शमिका भिडे हिचे. सदा प्रार्थितो स्वामी तुझ्या पदासी, नमोनी तुला वर्णितो आदरेसी, धरोनी करी तारिया बाळकासी, नमस्कार माझा श्री दत्तात्रयासी. आता भिडे कुटुंबाची पुढची पिढी आणि मंदिराची ट्रस्ट हे दोघेही मिळून धार्मिक कार्य आणि उत्सव मंदिरामध्ये साजरे करत आहेत. अशा या सुंदर मंदिराच्या इथे अजून सुद्धा खूप काही काही गोष्टी आहेत. जसं गजानन महाराज बोरकर यांचे पादुका स्थळ आहे. हा यज्ञ मंडप आहे. बऱ्याचशा मंदिरांमध्ये आपल्याला छोटा असा एक जागा दिसते की जिथे यज्ञ करू शकतो, पण हा मंदिरासाठी स्पेशली त्यांनी ठेवलेला यज्ञ मंडप आहे. इथे तुम्हाला पूजा अर्चा काही करायची असेल, याग करायचा असेल तर तुम्ही इथे करू शकता. दुराचा त्रास नाही होणार. असं छान कौलारू मस्त दिसतंय ना बघताना. हे हॅलो पूर्वा, कुठे हरवलीस? अरे मस्त ध्यान लागलं होतं. इतकी शांतता आहे आणि असे हळूच पक्ष्यांचे आवाज येत आहेत ना, छान शांत वाटतं इथे आल्यानंतर. मेडिटेशन. तर मला आपले सबस्क्रायबर्स किंवा जे हे व्हिडिओ बघतायत त्यांना पण सांगायचं आहे की कोकण म्हटलं ना की तुम्हाला जनरली समुद्र आठवतो किंवा इथली हिरवळ आत्ता पावसाळ्यातली दिसते, पण त्याचबरोबर इथे खूप गोष्टी आहेत कोकणामध्ये की खूप जागा आहेत जिथे तुम्ही येऊ शकता शांततेसाठी. ह्या जागा कदाचित खूप फेमस नाही आहेत. तुम्ही गुगलवर सर्च केलं तर पटकन ही जागा मिळेल, पण अशा बऱ्याच जागा आहेत की ज्या तुम्हाला मिळतील अशा नाही. तर आपण आजकालच्या भाषेत ज्याला हिडन जेम्स असं म्हटलं जातं, तर अशा अनेक जागा मी रत्नागिरीची असल्यामुळे आम्हाला माहिती आहे. या सगळ्या जागांवर आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि या वेगवेगळ्या जागांची माहिती देणार आहोत. तिथे कसं जायचं हे देखील सांगणार आहोत. पण त्याच्यासाठी एकच काम करायला लागेल. बेसिकली पूर्वा सूरज या चॅनलला सबस्क्राईब करायला लागेल. कमेंटमध्ये तुम्ही इंटरेस्टेड असाल तर टाका की तुम्हाला कुठली जागा बघण्यात इंटरेस्ट आहे, किंवा तुम्ही जर कोकणातलेच असाल तर खाली कमेंटमध्ये तुम्हाला काही जागा माहिती असतील तरी देखील आम्हाला कळवा, म्हणजे तिथे जाऊन आम्ही शूट करू. आणि सबस्क्राईब करा, फॉलो करा, त्यामुळे तुम्हाला या सुंदर जागा बघायला मिळतील. इथे येऊन इथली शांतता अनुभवायला मिळेल आणि देवाचं दर्शन देखील मिळेल. गुरुदेव दत्त. तर ही होती आजची गोष्ट चिंचकरीतल्या दत्त मंदिराची. अशाच वेगवेगळ्या गोष्टी पूर्वा सूरज या चॅनेलवर तुमच्यासाठी आम्ही घेऊन येतच राहणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तर या सगळ्यासाठी मस्तपैकी फिरत राहू, भेटत राहू, वेगवेगळ्या गोष्टी शोधत राहू. बाय बाय. बाय बाय.